सर्वांना नमस्कार। आज आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी SC ST यांच्या ठाणे रायगड पालघर मुंबई इथल्या प्रश्नावर मी बोलणार आहे आणि म्हणूनच प्रथम मी एकवीरा आईला वंदन करतो। एकवीरा आई ज्या कारले लेण्यामध्ये आहे, साधारणपणे तो जो काळ आहे तो 2 ते 2,500 वर्षाचा जुना काळ आहे। एकवीरा आईला मी यासाठी वंदन करतो की तो बौद्ध लेण्यांचा भाग आहे आणि आपल्याला माहित आहे की ठाणे रायगड पालघर हा अप्रांत प्रदेश सरकारी गॅजेटमध्ये बौद्ध लेण्यांचा प्रदेश म्हणून नोंदवला गेलेला आहे आणि त्याचा कालावधी हा 2,500 वर्षांचा आहे। याचाच अर्थ इथले आगरी कोळी कराडी ईस्ट इंडियन आदिवासी हे भूमिपुत्र आणि त्यांच्याबरोबर SC ST हे 2,500 वर्षापासून राहतात आणि म्हणून आम्ही इथले सर्वार्थाने म्हणजे महाराष्ट्र राज्य, मुंबई, भारत, पूर्ण भारत देश, भारत राष्ट्र म्हणून आणि आंतरराष्ट्रीय इतिहासात नोंदवलेले लोक आहोत। भूमिपुत्र म्हणून इथे राहण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि या अधिकारासाठी आजचं हे वक्तव्य आहे। सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, कारण त्यांनी इथल्या आगरी कोळ्यांचं अस्तित्व ठेवून हे दाखवून दिलं की भारताच्या पश्चिम किनाऱ्याचं जर संरक्षण करायचं असेल तर इथले सागरी किल्ले जितके महत्त्वाचे आहेत ते सागरी किल्ल्यांइतकेच किल्लेदार म्हणून किंवा या किल्ल्यातले सगळे सैनिक म्हणून आगरी कोळी हे सागरपुत्र तितकेच महत्त्वाचे आहेत, भंडारी तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यांना जपणं हे सरकारचं काम आहे। आणि सरकार जपत नसेल तर इतिहासात आम्ही दाखवून दिलेलं आहे की आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध करण्यास समर्थ आहोत आणि जे परकीय लोक इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल हे आम्हाला इथून हटवू शकले नाही, तर या भारत देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा आम्हाला हटवण्याची हिंमत होणार नाही हे सुरुवातीलाच मी सांगतो। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जो आरमाराचा वारसा दिला, सम्राट अशोकाने 2000 वर्षापूर्वी दिला आणि भगवान बुद्धांचा विचार इथे असेल, चार्वाकांचा विचार असेल, महावीरांचा विचार असेल, या विचाराप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीने इथले लोक जगले। आणि अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी, आपल्याला माहिती आहे की विटी स्टेशन बांधत असताना आपल्याला फार मोठा मांडवी कोळीवाड्यामध्ये विस्थापन झालं, त्यामध्ये नेतृत्व हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलं आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना आपण महात्मा ही पदवी आगरी कोळ्यांनी मांडवी कोळीवाड्यात दिले, ते महात्मा ज्योतिबा फुले। आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानणारे नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या सहकार्यातून जो कुळ कायदा जन्माला आला, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, हा संघर्ष शेजच्या विरोधात आदरणीय दत्ता पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांनी चालवला। त्यानंतर सिडको विरुद्ध संघर्ष लोकनेते दिबा पाटलांनी चालवला। या सर्व महापुरुषांना मराठा आरक्षणाच्या विरोधात लढणारे जनार्दन पाटील, जनार्दन कोटेकर या सगळ्या OBC नेत्यांना वंदन करून आज हा अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपल्याला बोलत आहे। आज खरं म्हणजे 8 जुलै आहे आणि 18 जूनची ही बातमी आहे, लोकसत्तेमधली बातमी आहे आणि ही बातमी फार भयानक आहे आणि म्हणून या बातमीवर मी आज बोलणार आहे। गावातील बांधकामांना परवानगी देऊ नका, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतीला निर्देश, अशा प्रकारची बातमी आहे। खरं म्हणजे ही बातमी 18 जूनची आहे आणि 18 जून नंतर प्रत्येक दिवस मी चिंतनात घालवलेला आहे की याच्यावर समाजाच्या लोकप्रतिनिधींची काय प्रतिक्रिया येते, कोण कोण सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, महापौर, माजी महापौर, उपमहापौर किंवा आगरी समाजातले समाजसेवक किंवा जाणकार कार्यकर्ते कोण कोण बोलतात याची मी वाट पाहत होतो, पण कोणीच बोलत नाही। मला असं अपेक्षित होतं की विधानसभेत या प्रश्नावर कुणीतरी चर्चा करेल, कुणीतरी आमदार, कुणीतरी मंत्री यावर चर्चा करेल। पुन्हा एकदा मी बातमी वाचून दाखवतो, गावातील बांधकामांना परवानगी देऊ नका, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतींना निर्देश, अशा प्रकारचे हे निर्देश आहेत आणि त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। याचा सरळ अर्थ आहे की रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि मुंबई इथली जी जुनी घरं आहेत त्यांना नवीन कोणतीही परवानगी देऊ नका, जुन्या घरांना दुरुस्तीची परवानगी देऊ नका, अशा प्रकारचा फतवा काढला गेलेला आहे। आणि फतवा काढणारे आपल्याला माहित आहे मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे सहकारी अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी फडणवीस हेच आहेत। ब्राह्मण मराठ्यांची नेहमीच वक्रदृष्टी या OBC जातींकडे होती
आणि मी मराठा आरक्षणाचा विषय संपूर्ण महाराष्ट्रात मांडत असताना त्याचं जे प्रात्यक्षिक रूप आहे, म्हणजे मराठा ब्राह्मणांचा विरोध आपल्याला आहे म्हणजे नक्की काय, की त्यांची हजारो वर्षांची वस्ती ही अतिक्रमित आहे आणि ती काय बोलतात त्याला अनधिकृत आहे, असं सरकारी माध्यमातून सांगून तोडण्याचा प्रयत्न आपल्याकडे नेहमीच होत आला. या संघर्षात मागच्या काळात सोनारपडा डोंबिवलीतल्या गावामध्ये मी फार स्वातंत्र्यपूर्व काळापासून राहत असलेली आपली आग्र्यांची वस्ती होती. त्या गावातल्या घरांना पोलीस घेऊन तहसीलदार, पोलीस, नंतर MMRDचे लोक यांनी जबरदस्तीने तोडले आणि त्यामध्ये 40 दिवसाची एक मुस्लिम मुलगी भाड्याने राहत होती, तिला सुद्धा आतमध्ये टाकलं गेलं, मला सुद्धा आतमध्ये टाकलं आणि याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला अधिवेशन चालू असताना आणि त्यानंतर पण लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आता मी 2 वेळा लोकसभा लढलो आणि एक समजा साधा कार्यकर्ता, गरीब कार्यकर्ता जेव्हा निवडणुका लढतो तेव्हा त्याला मतं खरेदी करायला किंवा प्रचाराला पैसे नसतात आणि मागच्या निवडणुकीमध्ये मी वोट भी दो नोट भी दो असा नारा लगावला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला होता. 2.5 लाख रुपये लोकांनी दिले आणि मी माझी निवडणूक माझ्या पद्धतीने लढू शकलो. पण ही लोकांची जी मदत होती ती मदत अत्यंत महत्त्वाची होती आणि याच पद्धतीनं मुंबईमध्ये 2016-17 पासून मुंबईच्या गावठाण हक्कांची लढाई मी चालवत होतो आणि या लढाईला साधारणपणे 200 गावठाण आहेत, त्यांचे नकाशे बनवणं, त्यांचे पेपर मिळवणं आणि त्यांचे प्रस्ताव सादर करणं, यासाठी प्रत्येक कोळीवाड्याचा कमीत कमी खर्च मी 10 लाख रुपये लोकांना सांगत होतो. तर लोकांना ती गंमत वाटली, अनेकांनी टिंगल केली, अनेक चांगल्या NGOने किंवा कोळीवाड्यातल्या काही मंडळींनी पैसे मागितले म्हणून याला विरोध केला. खरं म्हणजे हे पुरावे, नकाशे तयार केल्याशिवाय आणि गाव कमिट्या केल्याशिवाय गावठाण हक्क मिळतच नाही. परंतु आपल्या लोकांना कुठल्या गोष्टीसाठी पैसे मोजण्याची सवय निघून गेल्यामुळे, सरकारच्या खांद्यावर डोकं ठेवून आश्रिताचं जीवन जगल्यामुळे आपल्या स्वतःच्या करोड रुपयांच्या घरांचा आणि गावठाणांचा अधिकार आम्हाला मिळवता येत नाही. याची न्यायालयीन लढाई जरी लढायची असेल तर एखाद्या घराच्या केसला सुद्धा 4 ते 5 लाख रुपये खर्च होऊ शकतो. मग पैशाशिवाय कामं होणार नाहीत आणि म्हणूनच मी आज हे बोलत असताना हा लढा मला केवळ आपल्यासमोर इथे फेसबुक लाईव्हमध्ये बोलायचा नाही, लवकरच हे यूट्यूबला पण जाईल. तर या लढ्यामध्ये मला संघर्ष उभा करायचा आहे आणि या संघर्षासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि हा पैसा अत्यंत स्वच्छ पद्धतीने आपल्याला, जसं निवडणूक आयोगाला मी याचा हिशोब दिला 2.5 लाखाचा, याच पद्धतीने तो हिशोब आपल्याला सुद्धा त्याची कॉपी मिळेल. याच पद्धतीने आपण आज पहिल्यांदा या आपल्या आगरी कोळी समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी फेसबुकला अकाउंट नंबर देऊन मी बोलत आहे. मी धन्यवाद देईन सागर राजे प्रभात पर्व या चॅनलला, की माझी सुरुवातीची बातमी त्यांनी कळंबोलीची दाखवली आणि त्यानंतर गावठाण चळवळीला मुंबईतून प्रचंड प्रतिसाद आला आणि याच चॅनलवर जास्तीत जास्त मुलाखती गावठाणाच्या झाल्या आणि या गावठाणाच्या मुलाखती लोकांमध्ये जागृती आणणाऱ्या होत्या आणि या जागृतीमुळे मला माहीत आहे की आजच्या या अधिवेशनामध्ये, मागच्या 2-4 दिवसापूर्वी जे अधिवेशन आपलं चालू आहे त्यामध्ये आदरणीय मंत्री महोदय, माजी मंत्री गणेशजी नाईक यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आणि मराठा एकनाथ शिंदे गावठाणाला गरजेचं असलेले, नवी मुंबईतल्या गावठाणाला गरजेचे असलेले भूखंड कशा पद्धतीने सिडकोच्या माध्यमातून विकतात आणि गावाच्या अस्तित्वासाठी, नागरिकांसाठी जे गरजेच्या जागा होत्या त्या संपवून गावातल्या घरांना ते भाडे तत्वानं लावून 250 मीटरपर्यंतची घरं भाडे तत्वाने देऊन झोपडपट्ट्यांप्रमाणे आम्ही अतिक्रमण केलेलं असं भूमिपुत्रांना चिडवत आहेत आणि त्याविरुद्ध प्रचंड आक्रोश गणेश नाईकांनी व्यक्त केला. त्यांचा या वयोवृद्ध आगरी नेत्याचा संताप बघून अनेक लोकांना त्यांच्याविषयी सहानुभूती आली आणि मला असं अनेक लोकांनी सांगितलं की नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आता लोक एकवटत आहेत. परंतु हेही नक्की आहे की आपल्या राजकीय नेत्यांचा आणि गरीब लोकांचा संपर्क तुटलेला आहे, त्याच्यामुळे लोकांच्या समस्या त्यांना पायेत अशा समजत नाहीत. त्यामुळे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे या आपल्याच भाजपमधल्या नेत्याविरुद्ध जाहीररित्या बंड पुकारलं आणि सांगितलं की सिडकोमध्ये अनेक दलाल लोक बसलेले आहेत आणि ते अशा प्रकारचा अत्याचार करतात, लोकांचं, नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत नाही. अशाच प्रकारचं चांगलं भाष्य आदरणीय प्रशांत ठाकूर पनवेलचे आमदार यांनी केलं. गावठाणाविषयी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मला विश्वास आहे की आपण सामान्य माणसं जेव्हा छोट्या छोट्या बातम्यांमध्ये, चॅनलमध्ये, फेसबुकवर बोलतो, त्या बातम्या या नेत्यांपर्यंत जातात आणि थोडकं मोडकं का होईना गावठाण हक्काचे विषय ते मांडतात. याचबरोबर मी ठाण्याचे एक आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा धन्यवाद देईन की सीमांकनाचा मुद्दा त्यांनी मांडला. मुंबईचा असेल, ठाण्याचा असेल
आणि रायगडचा असेल हा सीमांकनाचा मुद्दा अधिवेशनात मांडला. त्यांच्याकडून खरं म्हणजे मला अपेक्षित नव्हतं, कारण ठाणे जिल्ह्याची वाट एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी एवढी लावलेली आहे की तिथल्या आगरी कोळ्यांचं नेतृत्व संपवलेलं आहे. तरी सुद्धा आता जर निवडून यायचं असेल तर आगरी कोळ्यांची बाजू घ्यावी लागेल, हे ठाण्यातल्या सर्व राजकीय पक्षांना कळलेलं आहे. इथल्या आपल्या रायगडच्या कळलेलं आहे, कारण ओबीसीचा मुद्दा महाराष्ट्रात पेटत चाललेला आहे. आणि म्हणून जे कोणी आमदार खासदार या भूमिका मांडतील, मागच्या काळात मुंबईचे आमदार आशिष शेलार, ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत मुंबईच्या गावठाणांच्या सीमांकनाचा निर्णय घेतला. ज्या कोळीवाड्यांनी गाव कमिट्या केल्या अशा 12 कोळीवाड्यांना सीमांकन झालं. ज्या गावामध्ये गाव कमिटीच नाही त्यांचं सीमांकन होणं अवघड आहे, त्यांच्या घरांना अधिकार मिळणं अवघड आहे, हे मी जाहीरपणे सांगत होतो. परंतु माझ्या सत्य बोलणं लोकांना आवडलं नाही. आपल्या देशामध्ये दुसऱ्यांना खुश करणारं गोडगोड बोलणं लोकांना आवडतं, पण सत्य हे कटू असतं आणि सत्य बोलणं आपल्या लोकांना आवडत नाही. आणि म्हणून मी ज्यावेळी पैसे सांगितले, याला पैसे लागतात, तर लोकांना आवडलं नाही. परंतु खिशात न हात घालण्याच्या वृत्तीमुळे 5 कोटी रुपये गुंठ्याची जागा आज आम्ही गमावत चाललेलो आहे. जी घरं आहेत ते अनधिकृत ठरवली जात आहेत आणि त्यांना कर्ज सुविधा मिळत नाहीत. हे मुंबईच्या आगरी कोळ्यांचं दुःख आहे. मुंबईचे भूमिपुत्र असून 3.5 गुंठ्याचं घर, 12 कोटीचं घर असून त्याला 12 रुपये कर्ज मिळत नाहीत. आणि बाहेरून आलेले लोक 250 फुटाचा फ्लॅट घेतात, दुसऱ्या दिवशी त्यांना मोटरसायकलला आणि 4 व्हीलरला कर्ज मिळतं, कारण ती अधिकृत प्रॉपर्टी असते. गावातल्या प्रॉपर्टीला अनधिकृत ठरवण्याचा पायंडा मागच्या 70 वर्षात आलेल्या सगळ्या सरकारने, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी केला. आणि ही घरं गावठाणं तोडण्याचा निंद्य प्रकार केला. आणि हा अन्याय, हा ओबीसींवरचा अन्याय आहे, हे आपल्याला पटलं नाही. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसींचे नेते होते. हे बोलून बोलून ओबीसींना समजत नाही. आणि म्हणून आता जी घटना रायगड जिल्ह्यात घडलेली आहे, ही जी बातमी आहे, ही बातमी 18 जूनला आलेली आहे. परंतु कुठल्या लोकप्रतिनिधींनी या बातमीवर विधानसभेत भाष्य केलेलं नाही. आणि म्हणून आता लोकप्रतिनिधींनी आपला अभ्यास करणं सोडून दिलेलं आहे. सामान्य लोकांनी गावागावातून अभ्यास करावा. मी सागर राजे यांच्या प्रभातपर चॅनलला किरण पाटील गावठाणाचे अभ्यासक आहेत, या तरुण लोकांना मी धन्यवाद देईन. आणि ज्या गावामध्ये गावठाण चळवळ चालू आहे, त्यामुळे पेंदळगाव, कळंबोली गाव असेल, त्यानंतर करंजाडे गाव असेल, या गावांनी गावठाणाचा प्रयत्न केला. अलीकडेच सोनारपाडा गावांनी सुद्धा गाव कमिटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न जर ठाणे जिल्ह्याने केला तर ठाणे जिल्ह्यात जी टोळधाड उठलेली आहे, जी एकनाथ शिंदे हे मराठा मुख्यमंत्री ज्या पद्धतीने आगरी कोळ्यांच्या घरांवर आणि बांधकामांवर तुटून पडलेले आहेत, हा जो विषय आहे, हा उच्च जातींचा, मागासवर्गीय ओबीसींवरचा अन्याय आहे, तो आपल्याला समजला पाहिजे. आणि याच पद्धतीने आजचा हा निर्णय आलेला आहे. मला माहित आहे की करंजाडे गावाच्या गावठाण हक्कासाठी मी जेव्हा माननीय जिल्हाधिकाऱ्यांसमोर लढायला म्हणजे चर्चा करायला बसलो होतो, आणि त्या चर्चेमध्ये कोरोना काळामध्ये ती सुनावणी झाली. आणि त्या सुनावणीमध्ये इथल्या गावकऱ्यांना मागच्या 70-72 वर्षात गावठाणच दिली नाहीत किंवा सीमांकनच झालं नाही, सत्य रायगड जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही मांडलं, सिद्ध केलं. आणि सिडकोने यातलं सीमांकन न केल्यामुळे मूळ गावठाणापर्यंत आपला हक्क सांगितलेला आहे. विरोध जर करायचा असेल कायदेशीर, तर गावठाण हक्क कायद्याने सीमांकनाने होऊ शकतो, अशा प्रकारचा युक्तिवाद केला होता. आणि याचं पंचनामे पनवेलचे, उरणचे किंवा ठाण्यातले कुठल्याही तहसीलदारांनी केलेले नाहीत, भूमी अभिलेख विभागाने केले नाहीत. आणि म्हणून बाळई कालाधोंडामधून आम्ही सुद्धा गावठाणाचा विषय इथे मांडलेला आहे, सरकारकडे मांडलेला आहे. आणि अशा अनेक गावांना आपण हे सांगायचा विनंती करतोय, परंतु आपले लोकप्रतिनिधीच याला विरोध करतात, कारण लोकप्रतिनिधींना हा विषय समजलेला नाही, त्यांचं अज्ञान आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी गणेश नाईक आणि प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद देईन की तोडका मोडका का होईना, उशिरा का होईना त्यांनी विषय मांडला. खरं म्हणजे हे आपले आगरी कोळी आमदार आहेत, त्यांना जातीची बाजू घ्यायला लाज वाटते. त्यांना असं वाटतं की आमच्या जातीची बाजू आम्ही घेतली तर बाहेरच्या मतदारांना काय वाटेल, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर हा फार मोठा आदर्श दिलेला आहे की आपल्या जातीला घेऊनच भारताचं कल्याण आपण करू शकतो. कारण कुठल्याही विधानसभेत किंवा लोकसभेत किंवा समाजामध्ये जात असताना आपल्या हक्काची माणसं जी जवळ असतात, ती जवळ असलेली माणसं अंतिमतः जवळ असतात. म्हणजे जन्मापासून, लग्नापासून ते मैतापर्यंत आपल्याला खांदा द्यायला जे लोक असतात ते आपल्या जातीपातीचे असतात. आपण कितीही महान असलो तरी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा किंवा एकनाथ शिंदे आपल्या प्रेतयात्रेला येणार नाहीत किंवा ते आपल्याला खांदा देणार नाहीत, हे या देशातलं कटू वास्तव आहे. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनाला
आपल्याला माहित आहे की एकनाथ शिंदेने विरोध केलेला आहे, फडणवीसांनी केलेला आहे आणि अजित पवारांनी केलेला असेल. त्यांचा विरोध नसता तर मागच्या लोकसभेच्या अगोदर दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला भेटलं असतं. आणि आता समोर विधानसभा आहे तरी सुद्धा ते नाव देत नाही. अधिवेशन चालू आहे पण ते आपले विरोधक आहेत आणि ह्या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ओबीसीचे कायम विरोधक आहेत. ते दिबा पाटलांचं नाव जसं देत नाहीत, त्यांना विरोध करतात. याच पद्धतीने विमानतळ असेल, आपलं मोरबे डॅमचं परवा आपण आंदोलन पाहिलं असेल, 32 वर्ष झाली तिथल्या आदिवासींना न्याय भेटत नाही, आम्हाला गावठाण हक्क मिळत नाही, कुळ कायद्याची अंमलबजावणी होत नाही. अलिबाग कॅरिडॉर चाललाय, त्या कॅरिडॉरमध्ये सुद्धा पजेशन असलेल्या, वहिवाट असलेल्या घरांना मान्यता सरकार देत नाही. मुंबईतल्या वहिवाटातल्या जागा आपल्याला मिळत नाही. आमचे मुंबईचे नेते आदरणीय मनोजभाई मासेलकर हे भंडारी समाजाचे नेते म्हणून फार मोठा संघर्ष करतात. या निवडणुकीच्या काळात एक जमीन हक्काचा लढणारा छोटासा नेता म्हणून त्यांनी मला फार मोठा पाठिंबा दिला होता आणि हा पाठिंबा मला निर्णायक ठरला आणि म्हणून त्यांना सुद्धा मी या सुरुवातीलाच धन्यवाद देतो. आज जो आपला मुद्दा प्रश्न आपण घेतलेला आहे की गावातील बांधकामाला परवानगी देऊ नका, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतींना निर्देश. ही जी बातमी आहे 18 जूनचा लोकसत्ता आपण ह्याच्यावर सर्च करू शकता, ह्याच्यावर आपल्या नेटवर सर्च करून ती बातमी आपण काढू शकता. आणि ती बातमी वाचून लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही याबद्दल मी त्यांच्या निष्क्रियतेबद्दल आणि अज्ञानाबद्दल चिंता व्यक्त करतो. की जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचं लोकांवर खरोखर प्रेम असतं पालकमंत्री म्हणून, तर त्यांनी ह्या बातमीवर विधानसभेत चर्चा केली असती, पण अशी त्यांनी कोणती चर्चा केलेली नाही. आणि म्हणून ही बातमीवर सविस्तर चर्चा, त्यातला धोका मी आपल्याला सांगणार आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतींनी गावातील किंवा गावठाणावर बाहेरील बांधकामांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही मान्यता देऊ नये, अशा प्रकारच्या बातमीचा आशय आहे. म्हणजे हा विषय आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे आणि म्हणून मी जेव्हा करंजाडे गावठाणाचा विषय नेला तो जिल्हाधिकाऱ्यांकडे नेला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं की गावठाण कायदा अस्तित्वात आहे का. प्रांताला आणि तहसीलदारांना विचारलं, ते म्हणाले आहेत. मग तुम्ही कुठल्या गावाचं, एका गावातलं जरी गावठाणाचं सीमांकन केलंय का, तर त्यांनी उत्तर दिलं नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात, सामाजिक इतिहासामध्ये ओबीसींच्या गावठाणांना, म्हणजे मुंबईचं मंत्रालयापासून कुलाबा कोळीवाडा 1 किलोमीटर आहे पण त्याचं सीमांकन झालेलं नाही, त्याला प्रॉपर्टी कार्ड नाही. मुंबईतल्या कोळी, आगरी, भंडारी, एसटीने, आदिवासी बांधवांना हा विषय समजावून सांगितला परंतु तो त्यांना विषय समजतच नाहीत. कारण आमच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला आकाशातली मुक्ती कळते पण जमिनीवरचं घर, माझं गाव हे अधिकृत आहे की नाही, त्याचं नियोजन करावं की नाही, या गोष्टी आमच्या लोकांना सुचत नाही. बऱ्याच वेळा मला सागरराजे विरोध करतात की तुम्ही हा धर्मावर आणि मुक्तीवर टीका करू नका, पण टीका करावी लागते. ज्यांना जमिनीवरचे प्रश्न कळत नाहीत, आकाशावरच्या प्रश्नावर चर्चा करणाऱ्या महाराजांना ते आपले गुरु मानतात. आणि आपल्याला माहित आहे उत्तर प्रदेशमध्ये हाथरस मधली जी घटना घडली, शेकडो लोक ज्या चेंगराचेंगरीत मेले, ते कशाला गेले होते? आकाशातल्या मुक्तीविषयी चर्चा करायला गेले होते. पण माझं घर जिथे आहे त्या घराला प्रॉपर्टी कार्ड आहे, मला गावठाण आहे की नाही, हा भारत देशातला या जमिनीवरचा मुद्दा. कारण शेवटी ह्या प्रचंड पडणाऱ्या पावसामध्ये घरच आपल्याला निवारा देत असतं किंवा घरातल्या देवाऱ्याला, देवाना सुद्धा घराचं वरचं छप्पर हे निवारा देत असतं. आणि ही घरं आणि मंदिरं या सरकारच्या खोट्या कारवाईमध्ये तुटतात तेव्हा देव सुद्धा गावाला आणि घरांना वाचवू शकत नाही, हे वास्तव आपल्याला मांडलं जातं. आणि म्हणून शिवाजी महाराजांबद्दल हिंदुत्ववादी बोलतात, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. हा मुस्लिमांच्या विरोधी विचार मांडला जातो, पण शिवरायांचं खरं महत्व आहे रयतेच्या घरांना, रयतेच्या गावांना स्वराज्याला अधिकार देणारा राजा म्हणून. आणि तो राजा हा आकाशातली मुक्ती सांगत नाही तर जमिनीवरची मुक्ती सांगतो. म्हणून त्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवा पाटील यांनी आपला आदर्श मानलेला आहे. आणि म्हणून यातलं चुकीच्या गोष्टी सोडा, मुसलमानांचा विरोध सोडा. मुसलमान हे 50% शिवाजी महाराजांच्या आरमारात आगरी कोळ्यांच्या बरोबरीने लढले, त्यामुळे शिवाजी महाराज हे मुसलमानांचे शत्रू नव्हतेच. किंबहुना शहाजी राजांनी, म्हणजे शहाजी राजे च्या कुटुंबामध्ये शहाजी हे नाव, शरीफजी हे नाव, ही मुस्लिम नाव आहेत. शहाजी आणि शरीफजी त्यांच्या भावाचं नाव, हे त्यांचे जे वडील होते त्यांनी दर्ग्यासमोर नवस बोलूनच ही त्यांना मुलं झाली होती. आता नवसाच्या विरुद्ध मी आहे, परंतु श्रद्धा ही त्यांची धर्माच्या पलीकडे होती. आणि आंतरधर्मीय ऐक्य आपल्या देशात शिवाजी महाराजांच्या काळात होतं. आणि आता जो प्रचार चालू आहे तो मुसलमान तुमचे शत्रू आहेत. परंतु मी आगरी कोळ्यांना समजावून सांगेन की ठाणे जिल्ह्यामध्ये आपली गावठाणांनी घरं तोडणारे
हिंदुत्वाचा टिळा लावणारे एकनाथ शिंदे हिंदू आहेत आणि फडणवीस आहेत, मग हे घरं तोडणारे, गावठाणं तोडणारे मुंबईचे हिंदू जर असतील तर मुसलमानांना आम्ही का दोष देतो, हा एक मोठा प्रश्न आहे. नेहमीच माझ्यावर ज्या शंका उपस्थित केल्या जातात त्या मी क्लिअर करतो. भारताचा एक नागरिक म्हणून जात, धर्म, वंश, पंथ, लिंग असा कुठलाही भेदभाव न करण्याच्या विचारातला मी आहे. आणि म्हणून आज गावठाणाच्या बाहेरील घरांना परवानगी देऊ नये असं सांगणारं शासन हे हिंदुत्ववादी शासन आहे. एकनाथ शिंदे त्याचे मुख्यमंत्री आहेत, टीम लीडर आहेत, फडणवीस त्यांचे सहकारी आहेत आणि अजितदादा आहेत. यांनीच हे कृत्य केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला सांगतो, ह्यामध्ये राजकारण नाही, तर आपल्या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून हे फरमान जे काढलेल्या फरमानाचा मी प्रथम निषेध करतो. आणि म्हणून या फरमानाविरुद्ध नाराजीचा सूर अनेकांनी व्यक्त केलेला आहे. अनेक माजी सरपंचांनी इथे व्यक्त केलेला आहे. इथे मिलिंद कवळे, उपसरपंच वर्सोली अलिबाग, यांनी सुद्धा याचा निषेध केलेला आहे. आणि यामुळे अनेक समस्यांना आपल्या रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. या संदर्भातील पत्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झालेले याची माहिती नागरिकांनी घ्यावी. म्हणजे मी हवेत बोलत नाही, शासनाच्या विरुद्ध मुद्दामून बोलत नाही, तर अशा प्रकारची पत्र सर्व ग्रामपंचायतींना मिळालेली आहेत. परंतु हे सरपंच यावर बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना काही पडलेलं नाही. पैसे देऊन निवडून यायचं आणि निवडून आलं की चादर घेऊन घरी झोपायचं पावसाळ्यात. अशा प्रकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे खरं म्हणजे याच्या विरुद्ध सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी बंड केलं पाहिजे, सदस्यांनी बंड केलं पाहिजे, फेसबुक लाईव्ह तरी किमान केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे अशा प्रकारचं पत्र आलं आणि नागरिकांना या पत्रानुसार धोका आहे. आता या पत्रानुसार कुठल्याही बांधकामास नाहरकत दाखला देण्याचा ग्रामपंचायतीचा अधिकार हिरावून घेण्यात आलाय. आता ग्रामपंचायतीचं काम काय? घरपट्टी देणं, कर वसूल करणं आणि त्याच्यावर ग्रामपंचायत चालवणं. मला आठवतं इथे आमच्याकडे फुंडे ग्रामपंचायतीस आदर्श ग्रामपंचायत ISO सर्टिफिकेट मानांकन देण्यात आलंय. परंतु आपल्या रायगड जिल्ह्यातल्या एकाही उरण तालुक्यातल्या किंवा पनवेल, अलिबाग, मुरुड इथल्या ग्रामपंचायतींना प्रॉपर्टी कार्डच नसेल, विस्तारित गावठाणच नसेल, तर त्या आदर्श ग्रामपंचायती कशा? असा प्रश्न शासनाला पण पडत नाही आणि त्या ग्रामपंचायत मध्ये राहणाऱ्या आमच्या नागरिकांना पण पडत नाही. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतीचे अधिकार हिरावून घेण्यात आले. त्याचा अर्थ आहे की हे रायगड, ठाणे, पालघर या ग्रामपंचायतीतले सदस्य आहेत किंवा लोक आहेत, हे ओबीसी लोक आहेत. आपल्याला माहित आहे की मागच्या काळात इम्पिरिकल डेटा नाही आणि म्हणून फडणवीस साहेबांनी आमचा ग्रामपंचायत सदस्य जे आहेत ओबीसी, SC ST म्हणजे ओबीसी खास करून आणि महानगरपालिकांमधले नगरसेवक आहेत, यांच्या निवडणुकाच घेतल्या नाही आणि ओबीसीचं जे स्थानिक स्वराज्य संस्थातलं राजकीय अस्तित्व असतं हे होतं, हे संपवलेलं आहे. आणि आता हाच प्रकार आलेला आहे. ह्यामध्ये सरपंचांचं आणि सदस्यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे, पण इतर राहणाऱ्या नागरिकांवर सुद्धा सरकारने राग काढलेला आहे. म्हणून हा धोका या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत हे प्रश्न आम्ही विचारलं पाहिजे. आणि म्हणूनच अशा प्रकारे ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला एखाद्या घराला दिल्यास संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कारवाई करण्याची धमकी शासनाने दिलेली आहे. त्यामुळे आता हे लोक आपल्याला अशा नाहरकत दाखले देणार नाहीत याची नोंद सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि घर मालकांनी घेणं, भूमिपुत्रांनी घेणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून त्यांच्यावर म्हणजे या सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाईचे संकेत सुद्धा दिलेले आहेत. आता हे थेट मराठा ब्राह्मणांनी इथल्या ओबीसी सदस्यांच्या विरुद्ध हुकुमशाहीने कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आमच्यावर आमचे अधिकार संपले म्हणून कुठलाही ओबीसी सदस्यावर बोलत नाही किंवा चर्चा करत नाही, हे त्यांच्या गुलामीचं द्योतक आहे. आणि म्हणून या लोकांनी लढाईसाठी पुढे यावं अशी विनंती मी इथे करतोय. आपल्याला सर्व प्रकारचा कायदेशीर सल्ला आणि नेतृत्व आपल्या सगळ्या टीमकडून मिळेल याचा विश्वास मी आपल्याला देतो. आणि म्हणून या आदेशामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात पूर्वीपासून असलेल्या जुन्या घरांना नव्याने बांधकाम करण्यास अडचणीचे होणार आहे. म्हणजे जुनं घर पावसाळ्यात पडलं, भिंत पडली तर दुरुस्ती करण्याची परवानगी आता ग्रामपंचायत देऊ शकणार नाही. हे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना एवढी मोठी जबाबदारी आहे, एवढी मोठी कामं आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या 2 धरणांचा प्रश्न आता समोर आला. उमटे धरणाचा गाळ गेली 40 वर्ष जिल्हा परिषद काढू शकलेली नाही, जिल्हाधिकारी काढू शकले नाहीत. 32 वर्षात मोरबे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना आमचे जिल्हाधिकारी न्याय देऊ शकले नाहीत. आमच्या विमानतळ प्रकल्पग्रस्तांना मच्छीमारांना जिल्हाधिकारी न्याय देऊ शकले नाहीत. तर हे लोक अशा प्रकारच्या प्रत्येक घराला नवीन बांधकामाला परवानगी देतील का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये कोळीवाड्यांचं नवीन बांधकाम सुद्धा होऊ शकत नाही. याला कारण जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना परवानगी नाकारलेली आहे
हा जो प्रकार आहे आगरी कोळी कराडी लोकांच्या विरोधात इथला सत्ताधारी मराठा आणि ब्राह्मण राज्य करताय हे मला सांगायचं आहे. म्हणून महाराष्ट्राची देशाची सत्ता हाती घेणं हे आपलं काम आहे. मला कल्पना आहे की ताकद नसताना सुद्धा मला लोकसभा लढावी लागते यासाठीच की माझ्यानंतर येणाऱ्या तरुणांना हे राजकीय प्रशिक्षण मिळावं आणि लढण्याची आपली जी क्षमता आहे ती आपण टिकवून ठेवली पाहिजे. ती जर आम्ही सोडून दिली तर आमच्यावर गुलामगिरी अटळ आहे. आणि म्हणूनच मुळात छोटे क्षेत्र असल्याने शेती करता येणं शक्य नाही. मोठ्या बिल्डरांना ठीक आहे, परंतु आपल्याला ते शक्य नाही. छोट्या घराला 1 गुंठा आणि अर्धा गुंठा घरातला बिनशेती करता येणार नाही. त्यामुळे गावामध्ये आम्हाला नव्याने आमच्याच गावात बांधकाम करणं शक्य होणार नाही. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो, असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, या विषय फार भयानक आहे. आता बिनशेती दाखला किंवा बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार जर जिल्हाधिकाऱ्यांना असतील तर मग आपल्या लोकांनी करायचं काय? कारण जिल्हाधिकाऱ्याला एवढा वेळच नाही. याचा अर्थ आपल्या लोकांचं मरण थेट मरण आहे आणि हा धोका इथल्या आपल्या लोकांना आहे. आणि म्हणून मराठा आणि ब्राह्मण ही एकाधिकारशाही आपल्यावर कसं राज्य करते हे इथून पाहायला मिळतं. आज महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी मागासवर्गीय नसलेल्या मराठ्यांना आरक्षण द्या, त्यांना ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याची त्यांनी तयारी चालवलेली आहे. आणि त्यांच्या विरुद्ध प्राध्यापक हाके आणि आपल्याला माहित आहे ॲडव्होकेट मंगेश ससाने पुण्यात केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यात हाके यांनी आंदोलन केलं. पण अशा प्रकारचं आंदोलन रायगड जिल्ह्यात कुठली ओबीसी आगरी कोळी करत नाहीत. याचा अर्थ आम्ही आमची सदस्य विवेकबुद्धी गमावलेली आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतींना ना हरकत दाखला देण्यावर निर्बंध दाखल केल्याने गावातील घरांची पुनर्बांधणी आपल्याला करता येणार नाही. आता माहिती आहे रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा होतोय. मुरुडमध्ये, नागावमध्ये, रेवदंड्यामध्ये, अलिबागमध्ये, वर्सोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आणि उपहारगृह किंवा हॉटेल हे सुरू होत आहेत आणि ह्यांना परवानगी मिळू नये. किंवा ठाणे जिल्ह्यात सुद्धा पालघरमध्ये अशी स्थिती आहे. अशा प्रकारची काळजी हे इथले प्रशासक घेत आहेत. कारण मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचं कुठलंही आकर्षक पर्यटन नाही, समुद्र नाही आणि ते तिथून येऊन इथे आमच्या लोकांवर राग काढतायत. हा राग आगरी कोळ्यांना कधी कळणार हा माझा समोरचा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून बिनशेती परवानगी देताना सुद्धा पावसाळी पाणी जाण्याच्या मार्गाचे सर्वेक्षण करणे आवश्यक असते, परंतु तसे होत नाही. म्हणजे जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बगलबच्च्यांना मराठा बिल्डर आणि ब्राह्मण बिल्डरांना ह्या परवानग्या देतात, परंतु ग्रामपंचायतची परवानगी त्याला नसते. आता ग्रामपंचायतची सत्ता ही अशा प्रकारच्या एनएमध्ये किती महत्वाची असते तर आपण पाहिलं असेल की प्रभात पर्वला मी किंवा नवी मुंबईतल्या सगळ्या पेपरमध्ये बातम्या पाहतोय की पनवेल आणि उरण मधली अनेक गावं बुडालेली आहेत, पाण्याखाली गेले. तर अलिबाग तालुक्यामध्ये कोकण सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. चिरनेर सारखं गाव गेल्या वर्षी बुडालं होतं. याचं कारण आहे कोकण जलमय होत आहे. कारण कोकणातलं पाण्याचं जे नियोजन आहे किंवा पाण्याच्या पारंपरिक वाटा आहेत हे बंद करण्याचा प्रकार झालेला आहे. जो एनए परवानगी आणतो ती जुने नाले आहेत किंवा पाणी जाण्याचे मार्ग आहेत हे बंद करून टाकतात. कारण जिल्हाधिकाऱ्यांना हे माहितीच नसतं आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीतले लोक हे अधिक चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यांना पाण्याच्या पूर्वापार वाटा माहीत असतात. म्हणून काही अधिकार आहेत त्यामुळे ते ग्रामपंचायतीकच राहिले, खास करून स्थानिक नियोजनाचे अधिकार राहिले पाहिजेत. आणि म्हणून मागच्या 70 वर्षात मला जी गावठाण चळवळ चालवत असताना जी घटना किंवा जी स्थिती समोर आली डोळ्यासमोर ती मी सांगतोय. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही कुठल्याच गावाचं नियोजन केलं नाही. ग्रामपंचायतीला कोणीही आर्किटेक्ट नियोजनकार भेटला नाही. त्यामुळे घरांची रचना कशी असावी, 2 घरामध्ये अंतर किती असावं आणि त्याला सर्टिफाय करून देणं हे त्या आर्किटेक्टचं काम असलं पाहिजे. असा आर्किटेक्ट किंवा बांधकाम परवानगी देणारा अधिकृत माणूस ग्रामपंचायतीला नसल्यामुळे महाराष्ट्रातल्याच नाही देशातली सगळी गावं आणि ग्रामपंचायती अनधिकृत ठरलेल्या आहेत. आपल्याला माहित आहे की एकदा महानगरपालिका झाली की त्याला नियोजन अधिकारी असतात, पण शेवटी कुठल्याही महानगरपालिकेची सुरुवात तर छोट्या गावांपासून होत असेल तर गावांचं नियोजन करण्यासाठी तिथे एखादा आर्किटेक्ट असला पाहिजे. आणि अनेक आर्किटेक्ट तरुण आज शिकून बेकार झालेले आहेत. त्यांना ग्रामपंचायतीला अधिकारी म्हणून सामील करून घेणं हे गरजेचं आहे. उरण पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं, पाटील साहेब तुमचा गावठाणाची चळवळ आणि प्रॉपर्टी कार्डची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श अशी आहे, तुमचा मी आदर करतो. परवा ज्या तहसीलदारांनी मला आतमध्ये टाकलं
कल्याण तहसीलदारांनी, त्यांनी पण अगोदर मान्य केलं की गावठाण चळवळीसाठी तुम्ही तुमचा आदर्श आम्हाला आहे, परंतु तुम्ही ही जी घरं वाचवायला येतात ती घरं आम्हाला तोडायची आहेत, कारण या जमिनी बिल्डरांना द्यायच्या आहेत, म्हणून ना इलाज असतो तुम्हाला आतमध्ये टाकावं लागतं. हा प्रसंग मी माझ्या जीवनात अनुभवला आणि म्हणून सगळ्या लोकांना भारतातल्या सांगतोय आणि तरुणांना सांगतोय की गावाजवळ बिनशेती परवानगी बिल्डरांना दिली जाते आणि बिल्डर काय करतात, पारंपरिक रस्ते, पाण्याचे मार्ग बुजवून टाकतात. आणि म्हणून आज रायगड जिल्ह्यावर ही बुडायची वेळ आलेली आहे, कोकणावर वेळ आली आहे. याला कारण आमचं गावांचं नियोजन करण्यात शासन फसलेलं आहे. अधिवेशन चालू आहे. माझं मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना ओपन चॅलेंज आहे की ग्रामपंचायतीला तुम्ही आर्किटेक्ट दिलेला आहे का? दिला असेल तर दाखवा, आणि आर्किटेक्ट नसेल तर गावातली घरं अनधिकृत म्हणण्याचा तुम्हाला कोणालाही अधिकार नाही. आणि हे अधिकार आपल्याला माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याचं नियोजन केलं होतं. रायगड किल्ला जो आहे तो जेवढ्या एकरमध्ये, त्याचं नियोजन जर शिवाजी महाराज करू शकतात तर तुम्हाला तुमच्या गावांचं नियोजन करता येत नसेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, कारण तो त्यांच्या विचारांशी द्रोह आहे. आणि म्हणून रायगड किल्ल्यावरचं जे पाणी आहे त्याचं नियोजन त्या काळात शिवाजी महाराजांनी केलेलं नाही. आज आपल्याला आपल्या गावातली गटारं ओपन आहेत आणि ही ओपन गटारं म्हणजेच आमचं फार मोठं अपयश आहे. आम्हाला शाळेमध्ये हडप्पा आणि मोहनजोदडो शिकवलं, म्हणजे हडप्पा आणि मोहनजोदडोचा अर्थ आहे की जमिनीखालची गटारं, बांधलेली गटारं, हे हडप्पा आणि मोहनजोदडोमध्ये 3 ते 4 हजार वर्षापूर्वीचं नियोजन होतं. आणि आज आम्हाला कुठल्याही गावामध्ये अशा प्रकारची गटारं बांधण्याची अक्कल नाही. हा आमचा विकास नाही तर आम्ही मागासलेले आहोत. हे राजकीय व्यवस्थेचं अपयश आहे. आणि हाच प्रकार मुंबईत आम्ही पाहतो की मुंबईसारखं अत्याधुनिक शहर ज्याचं बजेट खूप मोठं आहे, ते शहर सुद्धा प्रत्येक पावसाळ्यात बुडतं. कारण मुंबईचं जे हवामान आहे किंवा मुंबईचा जो पाऊस आहे तो जाणणारा नेता इथे नाहीये. आणि तो नेत्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, यानंतर आगरी कोळ्यांच्या व्यतिरिक्त त्यांना मुंबईचं जे सागरी हवामान आहे किंवा इथली भरती ओटी आहे याचं ज्ञान नाही. आगरी कोळ्यांना ह्याचं आहे. आणि म्हणून आगरी कोळ्यांनी आपली जी 7 बेटांवरची मुंबई होती ती प्रमुख मुंबई कधी पाण्याखाली बुडत नाही. वरळी कोळीवाड्याचं आदर्श उदाहरण आहे. पण यानंतरचं नियोजन फसलेलं आहे. आणि हे जे सरकार आहे, म्हणजे ते भाजपचं असेल केंद्र किंवा राज्याचं सरकार, जे समुद्राच्या पाण्यात भराव करून शिवाजी महाराजांचं शिवस्मारक बांधायला निघालं होतं, मराठ्यांची मागणी सुद्धा अनाकलनीय होती, मूर्खपणाची होती. तुम्हाला जर स्मारक बनवायचं असेल तर एखाद्या खडकावर होऊ शकतो, जसं सागरी किल्ले आहेत. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जो जलमय होतोय एका दिवसाच्या पावसाने, ह्याचं कारण आम्ही गावांचं नियोजन करण्यात अपयशी ठरलेलो आहे. मी ते नम्रपणे विनंती करेन की मी कालच माझ्या गावात, चिंचोटी गावात गेलो होतो आणि तिथे गेलो असताना मी पाहिलं की कालच्या एका पावसाने भूसंकलन माझ्या गावात झालेलं आहे. याचं कारण आमच्या लोकांना गावातली जमीन संपल्यामुळे त्यांनी डोंगर उतारावर घरं बांधायला सुरुवात केलेली आहे. ही चूक आहे. आपल्या तरुणांना हे कळलं पाहिजे की डोंगर उताराच्या पायथ्याशी जर आम्ही घरं बांधली आणि तिथे जर पाया खोदला तर निश्चितपणे वरचा जो सगळा डोंगर आहे तो खाली गावावर येणार आहे. आणि अशा अनेक दुर्घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत. म्हणून आपण डोंगरावर घरं न बांधता आपल्या शेतामध्ये घरं बांधलेली आहे. शेतावर नजर इथल्या राज्यकर्त्यांची, आणि शेतं ताब्यात घेण्यासाठी इथले राज्यकर्ते येत आहेत, वेगवेगळे रस्ते आणतात, नियोजन करतात. ज्यांना गावाचं नियोजन करता येत नाही त्या तहसीलदार, त्या जिल्हाधिकारी, आमदार, मंत्री यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर गावांचं नियोजन करता येत नसेल, मग अलिबाग कॉरिडॉर असेल किंवा सगळ्या मेट्रो असतील किंवा बुलेट ट्रेन असेल, हे करण्याच्या गोष्टी आपण करू नका. तुम्ही कुठल्याही गावाचं नियोजन करून दाखवा. जसं सिडकोला एकाही गावाचं नियोजन जमलं नाही 95 गावापैकी, आणि ते आम्ही शहरांचे शिल्पकार आहोत अशाच्या गमजा मारतात, त्यांचा सुद्धा निषेध या निमित्ताने मी करतो. आणि म्हणून पाण्याचे जे मार्ग आहे, हे मार्ग फक्त ग्रामपंचायत सदस्यांना आणि ग्रामपंचायतींना माहीत असतात. आणि त्यांची दखल, त्यांचे अधिकार कमी केल्याने पाणी साचण्याची गावागावामध्ये आज स्थिती निर्माण झाली. म्हणून आज या समस्येवर मी बोलतोय. आणि पुराचे पाणी गावामध्ये फिरलेले दिसत आहेत. आणि म्हणून ग्रामपंचायतीने सुद्धा हे बोर्ड ठेवलेलं आहे की जिल्हाधिकारी एने करून जमीन आणतात, पण एने करताना तिथला पारंपरिक पायवाटा असतील, पाण्याचे जलमार्ग आहेत, हे बंद करण्याचे प्रकार घडत आहेत. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार या आदेशाने संपलेले आहेत. आणि म्हणून सर्व ग्रामपंचायतीने एकत्र येऊन आंदोलन केलं पाहिजे. आजच्या विधानसभेत सगळ्या आमदारांना पत्र दिली पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे आमचे अधिकार संपत असतील तर मी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता कशाला? इथलं ओबीसीचं आरक्षण संपलं असेल तर कशाला पाहिजे? आणि याच्याकडे मी गांभीर्याने आपली नजर वेधू इच्छितो की यामध्ये मोदींची हुकुमशाही, मोदींना लोकशाही माहीत नाही किंवा लोकशाही मान्य नाही. आणि म्हणून निवडणूक आयोगाचे अधिकार सुद्धा कमी केलेले दिसतात.
आणि ईडी, पोलीस आणि मीडिया यांच्यावर एकाधिकारशाही लावून केंद्राचे अधिकार वाढवण्याचे प्रकार चालू आहेत आणि केंद्राचे अधिकार वाढवल्यामुळे भारताच्या लोकशाहीच्या विरुद्ध निर्णय होतात. खरं म्हणजे ग्रामपंचायतींचे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार स्थानिक लोकांना असले तरच ते एखाद्या गटाराचा निर्णय घेऊ शकतात. एखाद्या आमच्या चिंचोटी गावात किंवा म्हणजे राहतो केगाव, त्या ग्रामपंचायतीला इथली समस्या माहीत आहे की इथल्या पाणी कसं समुद्रापर्यंत लवकर जाईल, त्यातले नाले कसे बांधून घेतले पाहिजे, स्वच्छ ठेवले पाहिजे. ही गोष्ट मोदींनी बघण्याची गरज नाही, परंतु मीच सगळ्या देशाचा सत्ताधीश, माझ्याशिवाय काही चालणार नाही या वृत्तीमुळे आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार संपलेले आहेत आणि म्हणून केंद्राचे अधिकार वाढवत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी करण्याची वृत्ती ही आधुनिक हुकुमशाही आहे. आणि म्हणून यामध्येच मी आपल्याला सांगेन की घाटकोपरची जी फ्लॅक्स कोसळला, जी दुर्घटना घडलेली आहे, त्यामध्ये केंद्राचे अधिकार वाढलेले होते, केंद्राकडून ते अधिकार आणले होते आणि मुंबई महापालिकेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे ती दुर्घटना घडली. आणि आता मुंबईच्या परिसरात ह्या अनेक समस्या या मोदी सरकारच्या चुकीच्या हुकुमशाही वृत्तीमुळे निर्माण झाले आहेत. मी भाजपच्या लोकांना सांगेन की ठीक आहे, तुम्हाला देशावर राज्य करायचं असेल तर करा, परंतु हुकुमशाहीने हा देश चालणारच नाही. ग्रामपंचायत मधला साधा सरपंच आहे, त्याला जेवढं गावातलं कळतं तेवढं मोदींना कळू शकत नाही. किंवा गुजरातचं हवामान वेगळं आहे, महाराष्ट्राचं वेगळं आहे, पंजाबचं वेगळं आहे, मिझोरमचं वेगळं आहे, नागालँडचं वेगळं आहे, मणिपूरचं वेगळं आहे आणि त्या प्रदेशातल्या लोकांना आपापल्या हिताचे निर्णय घेऊ द्या. हीच लोकशाही, ही लोकशाही आपल्या देशाला अपेक्षित आहे. आणि म्हणून अनेकदा घरांची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थ बँका किंवा पतसंस्थाकडून कर्ज घेत असतात. आणि कारण आता मी मगाशी मुद्दा घेतला की मुंबईच्या कोळीवाड्यांना अमके एवढे 1000 कोटी आम्ही आणलेले आहेत, असा एक फोन भाजप कार्यकर्त्यांचा मला आला. तर मी त्यांना विचारलं, आनंदाची गोष्ट आहे आमच्या कोळी लोकांना तुम्ही मदत करत असाल तर, पण कर्ज द्यायचं असेल कोळ्यांना तर काहीतरी मॉर्गेज ठेवायला लागेल आणि तुमची घरं आहेत. तर तेव्हा मी सांगितलं की कोळीवाड्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही, गावठाण हक्क नाही, त्यामुळे त्यांना कर्ज मिळणार नाही. मग प्रॉपर्टी कार्ड का नाही असं त्यांनी विचारलं. कारण भाजपचे केंद्रात गेलेल्या सरकारला गावठाणाची माहितीच नाही, कारण ग्रामपंचायत त्यांनी अनुभवलेली नाही आणि ज्याने अनुभवले त्यांनी इथल्या ओबीसी, एससी, एसटीचे प्रश्न आमचे आहेत ही गोष्टच त्यांना कळलेली नाही. आणि म्हणून गुरुचरण जागा ताब्यात घेण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्यात आज लागू केलाय. तो पंजाबचा एक निर्णय जसपाल सिंगचा, आणि त्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केलं असं दाखवलं गेलं आणि त्याच्यावर कारवाई केली. तोच निर्णय कल्याण तहसीलदार, पनवेल तहसीलदार हे आमच्या गावकऱ्यांना देतात आणि यानुसार तुमची गुरुचरण जागेतली घरं आम्ही हटवू असं सांगतात. परंतु महाराष्ट्राने अनेक कायदे आपल्या बाजूने केलेले आहेत. कुळ कायदा असा कायदा आहे, सरकारी जागेत जरी घर असेल तरी कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, हा त्याला कायदा लागू आहे. पजेशन ऍक्टचा कायदा आहे. हे कायदे महाराष्ट्रात असताना, ओबीसी, एससी, एसटी यांना घरं आणि सरकारी जागा देण्याचा कायदा असताना, मालकीनी देण्याचा कायदा असताना एक कायदा लावून ह्या जमिनी काढून एकनाथ शिंदेसारखे सुपारीबाज मुख्यमंत्री, लोढा बिल्डर असेल किंवा तिथे गवार बिल्डरला, गवार कन्स्ट्रक्शनला सोनारपाड्याच्या जागा देण्याची कारवाई इथे चालू आहे. आणि यामध्ये इथले वकील, इथले नेते आपलं डोकं लावत नाहीत. हे सगळं समाजाचं अपयश आहे. आणि म्हणून या आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी आपल्याला मदत करावी, इथे माझा अकाउंट नंबर दिलेला आहे. कारण ही चळवळ आपल्याला चालवायची आहे. आपण मला गावठाण हक्काच्या चळवळीत पाहिलं असेल आणि ही चळवळ नित्य नेमाने चालवण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. तर ग्रामस्थ जेव्हा घर दुरुस्तीसाठी कर्ज बँकाकडून घेतात किंवा पतसंस्थांकडून घेतात, त्यावेळी त्यांना ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याची गरज असते, आवश्यकता असते. परंतु आता असा दाखला मिळणार नाही. मुंबईच्या कोळीवाड्यातल्या घरांवर जसं कर्ज मिळत नाही तसं ग्रामपंचायत मधल्या घरांना यापुढे कर्ज मिळणार नाही. आणि हा इथल्या भूमिपुत्रांवर फार मोठा अन्याय आहे. आमच्या जमिनी वेगवेगळ्या कारणासाठी संपादित झाल्या, कधी सिडकोसाठी, कधी MIDCसाठी. आता राहिली घरं, त्यावर जर कर्ज मिळालं नाही तर आमच्या लोकांना, आमच्या तरुणांना मोटरसायकल घेणं सुद्धा अवघड आहे. आणि म्हणूनच हा सगळा अन्याय दाखले न मिळाल्यामुळे होणार आहे. आणि म्हणून पर्यायाने घर दुरुस्तीच करता येणार नाही, घर पडलं तरी दुरुस्ती करता येणार नाही. आणि हे परवानगी नसल्यामुळे ग्रामपंचायतींनी, रायगड जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतींनी शासनाचं इकडे लक्ष वेधलेलं आहे. मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन गणेश नाईक आणि प्रशांत ठाकूर यांना की ओबीसींचा मुद्दा घ्यायची धमक यांच्यामध्ये नाही. त्यांना लाज वाटते की आम्ही आग्री आहोत तर आम्ही मराठ्यांच्या विरुद्ध भूमिका कशी घेऊ, कारण त्यांना दिवा पाटील साहेब व्हायचं नाही. पण आता जी घरं तुटायला लागली, घरांना परवानगी मिळत नाही, हा अन्याय अत्याचार करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा असतील तर तुम्ही ओबीसी म्हणून त्याविषयी लढावंच लागेल. आणि त्यांनी हा आक्रोश व्यक्त केलेला आहे. पण यांनी गावठाण प्रॉपर्टी कार्डसाठी
स्पष्टपणे बोललं पाहिजे की आमची जी घरं आहेत ती पूर्वीची घरं मूळ गावठाणाबाहेर विस्तारित गावठाणातली घरं आहेत, त्यांना अधिकार आणि प्रॉपर्टी कार्ड मिळाला पाहिजे, स्वयंविकास करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, ती घरं विकसित करण्यासाठी शासकीय कर्ज भेटलं पाहिजे. ज्या पद्धतीने लोकनेते दिबा पाटलांनी आम्हाला 12.5% भूखंड दिले, परंतु ते विकसित करण्यासाठी कर्ज पुरवठा पतपुरवठा शासनाने न केल्यामुळे इथे पटेल लॉबी गुजराती लॉबीनी या शेतकऱ्यांना लुटलं आणि आज ज्या भूखंडाची किंमत 5 कोटी गुंठा आहे ते भूखंड 50 लाखात खरेदी केले गेले. जसं इथे आलेल्या बिल्डर लॉबीचा दोष आहे, तसंच आमच्या समाजातल्या असलेल्या अर्थतज्ञांचा म्हणजे सी असतील, वकील असतील, बँकर्स असतील, यांनी हा सल्ला आमच्या समाजाला का दिला नाही हा, आणि त्यामुळे आपला समाज उद्ध्वस्त होत गेलेला आहे आणि गावाच्या गावात उद्ध्वस्त होण्याचं पाप आपल्या डोक्यावर आहे. यापुढे असं होऊ नये म्हणून आपण स्वयंप्रेरणेनं इथे एकत्र यावं, मदत करावी ही विनंती माझी आहे. आणि म्हणून विधानसभेत याचा आक्रोश व्यक्त होणं गरजेचं आहे. मी लोकसभेत जाऊ शकलो नाही, विधानसभेत जाऊ शकलो नाही आणि म्हणून मला इथे असं रस्त्यावर फेसबुकवर बोलावं लागतंय, ही मोठी खंत आहे. आणि म्हणून आपली काही गावं खाडी किनारी समुद्र किनारी आहेत, तिथे CRZ कायदा लागू आहे. एकीकडे CRZ कायद्याची आपल्याला बंधनं आहेत आणि दुसरीकडे ग्रामपंचायत ना हरकत दाखला देत नाहीत आणि या बांधकामाला मनाई आदेश सगळ्यांनी काढलेले असल्यामुळे या कात्रीस सापडलेल्या आगरी कोळी कराडी ओबीसीनी जावं कुठं, हा प्रश्न आपण आपल्या नेत्यांना विचारा. विधानसभा समोर आहे, गावांनी पत्रकं काढून, ग्रामपंचायतींनी अशी पत्रकं काढून हा प्रश्न इथल्या नेत्यांना विचारावा अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या कोकणाच्या भावना आहेत. कोकणाचा विकास होतोय, पण या विकासामध्ये आमचं अस्तित्व कुठे आहे? नितीन गडकरींना माझी विनंती आहे, आपण फार मोठे तज्ज्ञ म्हणून देशाचा विकास एवढ्या ह्यात रस्ते बांधले, अमकं केलं, ढमकं केलं सांगतात, पण तुम्हाला एका गावाचं नियोजन जमत नसेल तर तुम्ही कसले बांधकाम मंत्री? आणि म्हणून ह्या खोट्या वल्गना भाजपच्या लोकांनी माझ्यासमोर करू नयेत, काँग्रेसच्या करू नयेत, शिवसेनेने तर करूच नये. कारण मुंबईच्या कोळीवाड्यांची वाट लावण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. महापालिकेमध्ये एकाही कोळीवाड्याचं सीमांकन केलं नाही, नवी मुंबईत झालेलं नाही. आणि म्हणून या सगळ्या राजकीय नेत्यांना माझा प्रश्न आहे. आणि म्हणून रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाच्या फतव्यामुळे लोकांना स्वतःच्या जागेत राहण्यासाठी घर बांधण्याची सुद्धा परवानगी राहिलेली नाही. मग आम्ही भारताचे नागरिक आहोत, याचं हिंदू राष्ट्र होणार आहेत. हिंदू राष्ट्राची झलक आम्ही पाहिलेली आहे. जी आमचं घर आम्हाला बांधू देत नसेल तर राम मंदिरामध्ये आम्हाला राहायची परवानगी आपण द्याल का? किंवा मंदिरामध्ये आपण आम्हाला निवाऱ्याची सोय द्याल का? तर नाही. कारण मंदिरात ओबीसीना जाण्याचा अधिकार नाही, SC ST नाही. यासाठी काळाराम मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, नारायण नागू पाटलांनी रेवदंड्यात रामेश्वर मंदिरात संघर्ष केला. जी मंदिरं बांधली जातात सरकारकडून, पण गावांना आणि घरांचं नियोजन येत नसेल तर अशा हिंदू राष्ट्राचं किंवा सरकारचं करायचं काय, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि म्हणून पंतप्रधान आवास योजना पनवेलमध्ये झाली, पण ही पंतप्रधान आवास योजनेला ग्रामपंचायतची परवानगी किंवा गावठाणात राहणाऱ्या नागरिकांची परवानगी नसल्यामुळे त्यांनी पाण्याचे जाण्याचे मार्ग अडवले, त्यामुळे आज पनवेल बुडलेला आहे. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझी विनंती आहे, आपल्या नावाने योजना ज्या गावात झालेली आहे, तुम्ही पंतप्रधान आवास योजना गावात राबवता, मग गावाचं नियोजन करून द्या. तिथल्या गावाल्यांना घरा राहायला नको का? पंतप्रधान आवास योजनेची घरं बाहेर नेटवरून विकली जातात, मग त्या घरांमध्ये 50% घरं इथल्या भूमिपुत्रांना का नाही? कारण ही जागा आमची आहे, गुरचरण जागा आहे, त्याच्यामध्ये फुकटचा प्लॉट घेऊन आपण घरं बनवता आणि इथल्या भूमिपुत्रावर अन्याय करता. तो अन्याय करताच आज पाणी गावात भरले, याला आपण जबाबदार आहेत, याच्यात नोंद सुद्धा शासनाने घ्यावी. आणि म्हणून अशा परिस्थितीत कुणी घर बांधले किंवा विना परवानगी घर बांधले तर त्यावर नियंत्रण कोणी ठेवायचं? ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकांनी, पनवेल असेल, नवी मुंबई असेल, त्या पालिकांनी ठेवायचं की दिल्लीतल्या केंद्र सरकारने ठेवायचं? एवढी शहाणपणाची अक्कल सरकारी अधिकाऱ्यांना, आमदार खासदारांना कधी येईल, हा माझा प्रश्न आहे. मधल्या काळात स्मार्ट सिटी नावाची योजना आणली, ती पण अशीच धंदेवाईकपणाने आणली गेली. आज जे अयोध्येचं झालं, तिथल्या भूमिपुत्रांची घरं, दुकानं तोडून अयोध्येचा जो चुकीचा विकास केला गेला आणि आपल्या व्यापारी मित्रांना तिथले जागा देण्याचे जे प्रकार मोदी सरकारने चालवले, अशा प्रकारचा धंदेवेक विचार कोकणाच्या बद्दल, रायगड बद्दल, ठाणे बद्दल सरकारने करू नये. कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकनेते दिबा पाटलांचा मावळा लढायला उतरेल, यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी वाट बघतोय की किती लोक आज मला ही मदत पाठवतात. आपल्याला हे लवकरच आंदोलन करायचं आहे. पहिल्यांदा एक जन आंदोलन होईल, त्यानंतर आपण न्यायालयात जाणार आहोत. विधानसभेच्या अगोदर हा विषय, गावठाणाचा विषय, नियोजनाचा विषय, हा प्रमुख मुद्दा मी घेऊन उभा राहणार आहे. आणि म्हणून मी आता गावातल्या तरुणांना सांगतोय की आपल्या गावात पाणी भरलं तर मोदी येतील किंवा शहा येतील किंवा फडणवीस येतील किंवा एकनाथ शिंदे येतील आणि ती समस्या दूर करतील, असं आपल्याला दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाही.
मला आठवतं की किरण पाटील हे इंग्लंडमध्ये नोकरी करणारे तरुण जेव्हा पेंदरगावच्या गावठाण चळवळीत आले त्यावेळी फक्त घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विषय आम्ही ठेवलेला नाही, तर गावामध्ये इलेक्ट्रिक वायर्स कुठून गेल्या पाहिजेत, विजेची समस्या, वीज बिल कसं कमी करायचं, गावातल्या गटारांचं नियोजन कसं असेल, पाण्याची व्यवस्था कशी असेल, गावामध्ये कॉलेज असलं पाहिजे, शाळा असलं पाहिजे, तरण तलाव असला पाहिजे, स्विमिंग पूल असलं पाहिजे, हे सगळं आधुनिक नियोजन आम्ही गावामध्ये करू शकलो पाहिजे. लोढा बिल्डर जर आमच्याच जागा घेऊन आमच्याकडे सगळ्या सुविधा देऊ शकतं तर आमच्या गावाचं नियोजन आम्हाला का करता येऊ नये. आणि म्हणून जे अतिशय चांगले उपक्रम करणारे नेते आपल्याकडे आहेत त्यामध्ये दशरथ भगत आमच्याकडे आहेत, डॉक्टर राजेश पाटील नवी मुंबईत, यांना विनंती करतो की या गणेशोत्सवामध्ये आपण अशी स्पर्धा लावावी की गावाचं आदर्श नियोजन आपल्याला कसं करता येईल. आज रस्ते नाहीत म्हणून फ्लायओव्हर होतात, पण आमच्या गावांमध्ये आज जायला रस्ते नसतील तर गावांमध्ये सुद्धा असे हवाई रस्ते करता येतील का, छोट्या मेट्रो करता येतील का, वेगळ्या लिफ्ट कराव्या लागतील का. कारण गावं इतकी बिघडलेली आहेत नियोजन न केल्यामुळे. त्यात प्रेतयात्रा सुद्धा गावातून नेणं अवघड आहे. माझे काका वर्सोव्यामध्ये वारले, म्हणजे तिथल्या कोळीवाड्यात वारले, त्यानंतर त्यांची जी बॉडी मला न्यायची होती गल्लीतून, तर ती अशी वाकडी वळवून अशी उलटी सुलटी करून न्यावी लागली, कारण का तिथे चालायला रस्ताच नव्हता. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या गावांचं नियोजन करणं हे आपलं काम आहे. केवळ वाऱ्या करणं, पायी एकविरेला जाणं किंवा शिर्डीला जाणं हे अध्यात्म आता संपवा. आता आपल्याला मेल्यानंतरची पदयात्रा सुद्धा गावातून करण्याची आपली रस्ते आपल्याला उपलब्ध नसतील, लायकी नसेल तर आम्ही नियोजनात कमी पडलेलो आहोत. गावामध्ये आर्किटेक्ट आहेत पण ते आपल्या घराचं आणि गावाचं नियोजन का करू शकत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून चार्वाकने सांगितल्याप्रमाणे आकाशातला स्वर्ग, देव, चमत्कार ह्या खोट्या गोष्टी आहेत. आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपल्या मावशा, आपल्या काका, आपली घरं, आपली गावं, आपलं बालपण, याच्यामध्ये हडप्पा मोहनजोदडो प्रमाणे जमिनीखालची गटारं जरी आम्हाला काढता आली, एक नाल्यांना पावसाने पडणाऱ्या पाण्याला आम्ही वाट जरी करून दिली असली तरी आज जे घरामध्ये पाणी घुसतंय ते आपण थांबवू शकतो. आणि म्हणून या आई वडिलांचे अश्रू न पाहता आपण त्यांना चांगलं घर, चांगलं गाव कसा देता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून जिल्हा प्रशासन आणि शासनाने काढलेल्या आदेशांचा पुनर्विचार करावा, यासाठी उद्या मी सगळ्या लोकप्रतिनिधींना पत्र लिहिणार आहे, पत्रकारांना पत्र लिहिणार आहे, प्रशासनाला पत्र लिहिणार आहे आणि त्यानंतर जन आंदोलन उभं करणार आहे विधानसभेच्या अगोदर. आणि याविषयी न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि यासाठी गावठाण हक्कासाठी, गावाच्या नियोजनासाठी आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे. मी आपल्याला नम्र विनंती करतो की मदत आपण करावी आणि निश्चितपणे आपण लोकांना न्याय देण्याचा चांगला प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.